सगळ्यांना. इथे सुदैवानं काय आहे की प्रत्येकाचं होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती जवळपास 2-1.5 हेक्टरच्या वर प्रत्येक शेतकऱ्याचं लँड होल्डिंग मिनिमम. तर आम्ही त्यांना हेच अपील करतो की तुमच्या जर किंवा 20 गुंठे जरी तुम्ही बाजूला केला तर शेततळे जर का केलं आणि त्याच्यात सोलार कृषी पंप केलं त्याच्यामध्ये शेततळे आहेत आणि जर प्रोत्साहित करतो मोर जास्तीत जास्त आहे जेणेकरून काय तर त्याच्यामध्ये त्या शेतकरी 0.75 स्टेटचा आहे ॲज अगेन्स्ट दॅट आपला 0.684 आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला आरोग्य शिक्षण आणि दळणवळण बेसिक जी गरजा जी आहेत लोकांच्या सामान्य ग्रामीण भागात त्याच्यावरती विशेष फोकस करणं आवश्यक आहे. आपल्या इथं जर का बघितलं IMR जो आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट तो देखील जरा चांगला आहे राज्याच्या तुलनेत. राज्याच्या 16 आहे तर आपला 8.09 आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी माता मृत्यू दर जो आहे तो 16 आहे. तर ते धरून सांगा ज्यांना अजिबात स्वतंत्र इमारती 600 म्हणजे याचा अर्थ 600 इमारती आपल्याला बांधणं आवश्यक आहे असा अर्थ आहे त्याचा. बरोबर ना. तुम्ही शाळेचा कुठला तरी वर्ग घेतला असेल ना. बरोबर ना. 393 इमारती या शाळेच्या एका मध्ये भरतात. त्याला स्वतंत्र नाही जे आमचं स्ट्रक्चर आहे तर सध्या अंगणवाड्यांना आपण सुविधा दिली पाहिजे ना मुलांना. सर आता जागेचा प्रश्न आम्ही असा सोडवलेला आहे की प्रत्येक शाळेचं जे काय त्याचे